खरं तर आत्ता तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गेल्या 9 वर्षापासून निवडणूक झाली नव्हती, परंतु आज निवडणूक होत असताना जनतेला परस्पर विश्वासात न घेता त्यांची फसवणूक करून या ठिकाणी 19 नगरसेवक जे बिनविरोध केलेले आहे त्याच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। त्याचप्रमाणे नागरी सेवा सुविधांचा अभाव त्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय। आज पाण्यासारखे प्रश्न गंभीर असून स्वच्छतेचा अभाव आहे। त्याचप्रमाणे ट्रॅफिक समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे। महिला भगिनींना त्या ठिकाणी सुरक्षितता वाटत नाहीये आणि निश्चितच या सर्वांच्या विरोधात एक सक्षम आवाज म्हणून जनतेने मला या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे। तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये काम करत असताना अनेक मूलभूत सुविधांची त्या ठिकाणी पूर्तता होत होती, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे त्या ठिकाणी अजिबात कुठली जनतेची कामं झालेली नाहीये। त्या ठिकाणी त्या जनतेचे मूलभूत प्रश्न सुद्धा मार्गी लागलेले नाहीयेत। आज तळेगाव शहर हे झपाट्याने वाढत आहे। त्याचप्रमाणे तळेगाव नगरपालिका हे पवना नदी आणि इंद्रायणी नदीवरनं सुमारे 30 MLD पाणी रोज उचलते, परंतु सर्वसामान्य नागरिकांना पाणी पुरत नाहीये। आज पाणी देता येत नाहीये रोज हे नगरपालिकेला, हे पाणी मुरतं कुठं? त्याचप्रमाणे नगरपालिकेचा घंटागाडीचा म्हणजे कचरा गोळा करण्याचा ठेका महिन्याला 80 लाख रुपयाचा आहे। मग तरी सुद्धा सर्वसाधारण नागरिकांपर्यंत घंटागाडी का पोहोचत नाहीये? प्रत्येक वॉर्डामध्ये घंटागाडी का पोहोचत नाहीये? मग हे 80 लाखाचा मलिदा खातंय कोण? ह्याच्यासाठी जनतेमध्ये आक्रोश आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक हमरस्त्यामध्ये आज पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून त्याच्या अतिरिक्त वापराने या ठिकाणी वाहतूक कोंडी सर्रास होते, त्याला नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि म्हणूनच आज रस्ते, वीज, पाणी आणि स्वच्छता या विषयावरती तळेगावकर जनतेचा मोठ्या प्रमाणावरती आक्रोश आहे। मतदारांना विनंती करतो की आपण जरी तुमच्या मतदानाचा हक्क काही नेत्यांनी हिरावलेला असला तरी नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही हक्कानं मतदान करू शकता। आणि या ठिकाणी मी एक नम्रतेची विनंती करतो की त्यांनी 2 नंबरच्या बटनापुढचं बॅटचं बटन दाबून त्या ठिकाणी मला बहुमतानं विजयी करावं एवढी एक अशी नम्रतेची विनंती करतो।